नमस्कार, मी सुनील पाटील. वेध विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. पनवेल पंचायत समिती सभापती पदावर अजूनही स्पष्टता नाही, चर्चांचे फेरे वाढले. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर संभ्रम कायम. दोन्ही आमदारांची चर्चा सुरू. अंतिम तोल किंग मेकरकडे झुकण्याची शक्यता. 15 जागांवर निर्विवाद विजय, पण सभापती खुर्चीसाठी भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू. अडीच वर्षाचा फॉर्म्युला, मग अगोदर कोण की पडद्यामागून नवा डाव, हे मात्र अजून निश्चित होणं बाकी आहे. पनवेलमध्ये राजकारण अक्षरशः पेटलं आहे. निवडणुका संपल्या, पण खरा सत्ता संग्राम आता सुरू झाला आहे. वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या ताब्यात असलेली पनवेल पंचायत समिती यावेळी पूर्णपणे उलथापालथ झाली आहे. 16 पैकी 15 जागांवर निर्विवाद विजय मिळवत भारतीय जनता पार्टी आणि पनवेल पंचायत समितीवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे. कारण आता लढाई आहे सभापती पदाची. नवीन चेहरा सभापती पदासाठी नक्की कोण? निवडणुकीपूर्वी दोन्ही आमदारांमध्ये स्पष्ट चर्चा झाली होती की 2.5 वर्ष पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी तर 2.5 वर्ष उरण विधानसभा मतदारसंघासाठी. पण 2.5 वर्षाचा पहिला चेंडू कोणाकडे दिला जाणार, याकडे मात्र सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागून राहिलंय. पण 2.5 वर्ष दिल्यानंतर पुढे आरक्षणात बदल झाल्यास पुढे काय, हाही प्रश्न मात्र उद्भवत राहत आहे. तर महिला आरक्षणामुळे समीकरण आणखी या ठिकाणी पनवेल पंचायत समितीमधलं तापलं आहे. सभापती पद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने मैदानात उतरले आहेत 3 ताकदवान महिला उमेदवार. उरण विधानसभा मतदारसंघातून अस्मिता अनंत पाटील यांनी पोंजे पंचायत समितीमधून निवडणूक लढवली होती, तर जिज्ञासा कोळी यांनी गव्हाण पंचायत समितीमधून निवडणूक लढवली होती. तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून नीलम भिंगारकर ह्या विचुंबे पंचायत समिती मतदारसंघामधून उमेदवारी लढवत होत्या. पहिली 2.5 वर्षे कोणाला? एक वर्षाचा फॉर्म्युला करणार का की पनवेल की उरण, कुणाची सरशी होणार, याकडे मात्र सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागून राहिलं आहे. सभापती पदाचा चेंडू आमदारांकडे, पण खेळ कोणाचा? किंग मेकर कोण? प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी या 2 आमदारांच्या हातात असल्यानं चित्र दिसतंय, पण राजकीय वर्तुळात खरी चर्चा या ठिकाणी वेगळीच आहे. किंग मेकर कोण? उत्तर एकच, रामशेठ ठाकूर. या सत्ता संघर्षात अंतिम शब्द रामशेठ ठाकूर यांचा ठरणार असे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला, महिला आरक्षणाचं गणित, आमदारांमधील अंतर्गत तोल, या सगळ्यांवर शेवटचा वजनदार शब्द म्हणून रामशेठ ठाकूर यांचाच असणार, अशी चर्चा या ठिकाणी जोर धरून राहिली आहे. थेट सवाल, 2.5 वर्षाचा फॉर्म्युला पाळला जाणार का की सत्तेच्या जोरावर निर्णय बदलला जाणार, की अचानक एखादा धक्कादायक नाव पुढे येणार? तर पनवेल पंचायत समितीच्या सभापती पदाच्या खुर्चीवर कोण चेहरा बसणार, याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिले. आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.